भक्तीमध्ये परमोच्च अवस्था ही गोपिकांची अवस्था सांगितली आहे. नारदांनी त्यांच्या नारद भक्तिसूत्र या ग्रंथामध्ये भक्ती कशी असावी याबद्दल सांगत असताना यथा व्रज गोपिकानाम हे उदाहरण दिलंय. म्हणजे गोपिकांसारखी परमोच्च भक्ती असावी असं नारद म्हणतात. मुळात गोपिकांची जी भक्ती होती ती खऱ्या अर्थाने परमोच्च अवस्थेला पोहोचलेली भक्ती होती. भगवान श्रीकृष्णांनी विरहाचा अनुभव गोपिकांना दिला होता. हा विरहाचा अनुभव जेव्हा दिला तेव्हाचा प्रसंग असा आहे की भगवान श्रीकृष्णांनी एकदा वृंदावनामध्ये बासरी वाजायला वेणू वादनाला सुरुवात केली. जेव्हा भगवान श्रीकृष्ण संध्याकाळी वेणू वादन करायला लागले तेव्हा एक एक गोपिका आपल्या घरामधून भगवान श्रीकृष्णाकडे यायला लागली. प्रत्येक गोपिका, कोणी गोपिका दुधाची धार काढत होत्या, कोणी गोपिका घरामध्ये दूध तापवत होत्या, कोणी गोपिका घरामध्ये धुणं धुत होत्या. अशा अनेकविध काम करत असताना या सगळ्या गोपिकांनी घरातली कामं सोडली आणि वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाकडे या जायला निघाल्या. ज्यावेळेला वनामध्ये या सगळ्या पोहोचल्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण वेणुवादन करत होते. वेणुवादन करत असताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तुम्ही का आलात, तुमचं येण्याचं कारण काय. गोपिकांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी आलोय, तुमच्यासोबत आम्हाला रासक्रीडेचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही इथे आलोय. तेव्हा मात्र भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तुम्ही इथे आलात हे चांगलं केलं नाही. भगवान श्रीकृष्ण भागवतामध्ये फार गोड श्लोक आहे. श्रीकृष्ण म्हणतात की श्रवणात दर्शनात ध्यानात मयी भावानुकीर्तनात न तथा सन्निकर्षेण भक्तिं विंदन्ति ते मयी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेवढा आनंद माझ्या भक्तीचं श्रवण करण्यामध्ये, माझ्या चिंतन करण्यामध्ये, माझ्या लीलांचं मनन करण्यामध्ये आहे तेवढा आनंद मला प्राप्त करण्यामध्ये नाहीये. म्हणून तुम्ही परत जा आणि माझी भक्ती करा, माझ्या नामामध्ये तुम्ही मग्न राहा, असं भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. पण गोपिका काही गेल्या नाहीत. त्यानंतर थोड्या वेळानंतर भगवान श्रीकृष्णांनी रासक्रीडेचा आरंभ केला. आरंभ केल्यानंतर मात्र सगळ्या गोपिकांना अत्यंत अभिमान वाटायला लागला, अहंकार वाटायला लागला. आणि मंडळी, जिथे अहंकार येतो तिथे अहंकाराचं घर खाली होतं. ज्या क्षणी गोपिकांच्या मनामध्ये अहंकार आला त्याच क्षणी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणाहून गुप्त झाले. कुठे गेले भगवान श्रीकृष्ण कोणालाही माहिती नाही. सगळ्या गोपिका अत्यंत उद्विग्न झाल्या. विरहाने त्यांचं अंतःकरण अत्यंत तप्त झालं आणि या सगळ्या अवस्थेमध्ये गोपिका रडायला लागल्या. भगवान श्रीकृष्ण कुठे आहेत, आमचे प्राणतम, आमचे प्रियतम श्रीकृष्ण कुठे गेले असतील, या सगळ्या अवस्थेचं चिंतन करत असताना गोपिकांनी, काही भक्तिशास्त्रज्ञांनी असं सांगितलं, गोपिकांनी त्या वृंदावनामध्ये असणाऱ्या झाडांना विचारायला सुरुवात केली. पहिली गोपिका तुळशी मातेला म्हणते की तुलसी माता, तू अत्यंत जवळ असणारी भगवान श्रीकृष्णाची प्रियतमा सखी आहेस. तुला माहिती नाही का बरं भगवान श्रीकृष्ण कुठे गेले असतील? तुला त्यांनी सोबत नेलं नाही का? तिथून पुढे निघाले. काही गोपिका म्हणाल्या पिंपळ वृक्षाचा वृक्ष त्यांना दिसला. त्या वृक्षाला पाहून गोपिका म्हणायला लागल्या, का रे पिंपळा, तुझ्या छायेमध्ये भगवान श्रीकृष्ण कदाचित बसले असतील, ते कुठे गेलेत मला सांग बरं. कुठे नेमकी त्यांची वाट असली पाहिजे, आम्हाला ते का सोडून गेले? अशा अनेकविध प्रकाराने अनेक प्रकारचा विरह करत करत गोपिका भगवान श्रीकृष्णांचा शोध घ्यायला लागल्या. या शोधामध्ये अनेक वृक्षांना मिठ्या माराव्या, अनेक वृक्षांच्या समोर जाऊन रडावं, एवढी विरहाकुल अवस्था या गोपिकांची झालेली होती. ज्यावेळेला या गोपिका पुढंच गेल्या, पुढे जात असताना एका ठिकाणी त्यांना वाळवंटीय प्रदेशामध्ये भगवंताचे चरण हे रुतलेले दिसले, वाळूमध्ये रुतलेले दिसले. त्यावरून त्या एका गोपिकेने सांगितलं की कदाचित भगवान श्रीकृष्ण कुठेतरी गेले असावेत आणि ते एकटे नसावेत, ते दोघे असले पाहिजे. मग ते दोघे म्हणजे कोण? गोपिका म्हणायला लागल्या की कदाचित राधा त्यांच्या सोबत असावी. राधा ही भगवान श्रीकृष्णांची अत्यंत प्रियतमा सखी आहे, राधाच कदाचित सोबत असावी. म्हणून गोपिका जशा पुढे जायला लागल्या, थोडस पुढे गेल्यानंतर तिथे एक स्त्री रडत बसलेली त्यांना दिसली. त्या स्त्रीला जाऊन जेव्हा गोपिकांनी विचारलं, ती दुसरी तिसरी कोणी नसून ती राधा मैया होती. राधा मातेने सांगितलं की मी सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या सोबत होते, पण पुढे गेल्यानंतर माझ्याही मनामध्ये अहंकार निर्माण झाला की या जगतामध्ये सगळ्या गोपिकांचा त्याग करून, सगळ्या लोकांचा त्याग करून भगवान श्रीकृष्ण माझ्या एकट्या सोबत इथे आले, मी किती धन्य आहे. ज्याच क्षणी मला अहंकार झाला त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णांनी मलाही मागे सोडलं आणि भगवान श्रीकृष्ण पुढे गेले. ज्या वेळेला हा सगळा प्रसंग घडला, ही सगळी विरहाची अवस्था झाली. सगळ्या गोपिका रडायला लागल्या आणि रडायला लागल्यानंतर गोपिकांच्या मुखामधून जे गीत बाहेर पडलं ते गीत म्हणजेच गोपी गीत आहे.
आणि याच गोपीगीताचा यथाशक्ती आपण अनुक्रमे अर्थ पाहणार आहोत. यामधील हा प्रस्तावनेचा भाग होता. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर आपल्याही सोबत असणाऱ्या सगळ्या लोकांना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका. धन्यवाद.